सेट 3.4 त्यातलं दुसरं गणित आपण पाहणार आहोत. पी क्यू आर एस इज सायकलिक. हा पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे. पी क्यू एकरूप आर क्यू. पी क्यू जी बाजू आहे ती आर क्यूला कॉन्ग्रंट आहे, सेम टू सेम आहे, एकरूप आहे. पी एस आर 110. पी एस आर हा जो कोन आहे तो 110 अंशाचा आहे. तर खालील किमती काढायच्या आहेत. काय विचारलं आहे? पी क्यू आर किती? कोन पी क्यू आर म्हणजे हा कोन किती? कोण सांगते? हा चक्रीय चौकोन आहे. सम्मुख कोन कसे असतात? पूरक, म्हणजे ज्यांची बेरीज 180 असते. मग हा 110, तर हा किती पाहिजे? 70. तेव्हा बेरीज 180 येईल. चला पहिला कोन शोधूयात. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज सायकलिक. काय केलेलं आहे? गिवन दिलेलं आहे. आणि म्हणून अँगल पी एस आर प्लस अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 180. हा कोणता गुणधर्म आहे? सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. मग पी एस आर 110 अंशाचा आहे. कोन पी क्यू आर बरोबर 180 अंश. 110 इकडं प्लस, इकडे तर काय होईल? मायनस. अँगल पी क्यू आर बरोबर 180 वजा 110, म्हणून अँगल पी क्यू आर किती आला? 70 अंश. पहिला प्रश्न मिळाला. सोपं होतं. ठीक आहे. आता मेजर ऑफ आर्क पी क्यू आर विचारले. आर्क आणि अँगल, इथं तुम्ही कन्फ्यूज व्हाल. इथं पण पी क्यू आर आहे, इथं पण पी क्यू आर आहे. फरक काय? हा अँगल आहे, तर इथं काय? आर्क आहे. आता पी क्यू आर नावाचे आर्क कुठे? आर्क म्हणजे कंसी कडा, तर ही काय आहे? आर्क. ओके. पी क्यू आर किती असणार? हा 110, तर ही आर्क किती असेल? पहा ना, पी एस आरने इंटरसेप्ट केलं हिला, मग हिच्या दुप्पट असणार. ही 110, तर ही 220 असेल. इन्स्क्राईब अँगल थेरम. ओके. तर इथं म्हणणार नाव अँगल पी एस आर इंटरसेप्ट्स आर्क पी क्यू आर. आणि म्हणून मेजर ऑफ अँगल पी एस आर इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. ह्याला म्हणणार आपण इन्स्क्राईब्ड अँगल थेरम. मग पी एस आरचं माप आपल्याला ऑलरेडी दिलेलं 110, 1/2 मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. आता ह्याचं माप काढायचं आहे, तर हे इकडं शिफ्ट करावं लागेल, ट्रान्सफर करावं लागेल. 1/2चं इकडं काय होईल? 2/1 मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. एक काही विचारात घेत नाही. 110 गुणिले 2, किंवा हा 1 नाही लिहिला तरी चालेल, भागिलेच इकडं गुणिले झालं 2. 110 गुणिले 2 220 अंश बरोबर मेजर ऑफ आर्क पी क्यू आर. सरळ करून लिहूयात. म्हणून मेजर ऑफ आर्क पी क्यू आर बरोबर 220 अंश. ओके. पुढे काय विचारले? आर्क क्यू आर किती? क्यू आर किती असणार? आता पी क्यू पूर्ण आर्क किती आहे? 220 अंशाची. त्यातलं पी क्यू आणि क्यू आर एकरूप आहेत. एकरूप जीवांचा गुणधर्म काय सांगतो माहिती? मागच्या आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये पाहिला होता की जर जीवा एकरूप असेल तर त्याचे संगत कंससुद्धा एकरूप असतात. मग पी क्यू आणि क्यू आर जर कॉन्ग्रंट असेल तर ही जी आर्क आहे पी क्यू आणि ही जी आर्क आहे क्यू आर ती पण एकरूप असणार, म्हणजे सेम सेम असणार. मग 220चे 2 तुकडे पडेल. 110 110. कळलं? ठीक आहे. आपण इकडे लिहूयात. इथं लिहितो साईड पी क्यू कॉन्ग्रंट साईड आर क्यू गिवन दिलेला आहे. साईड म्हणजेच काय आहे? ती कॉर्ड. कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रंट कॉर्ड आर क्यू. ओके. मग जर कॉर्ड जर एकरूप असेल तर त्याचे कंस पण काय असतात? एकरूप असतात. म्हणून मेजर ऑफ आर्क पी क्यू
इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क आर क्यू. ह्याला काय म्हणतात? प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड. मागच्या आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलेले बरं का, ते ह्या प्रॅक्टिस सेट 3.4 सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे हे सेम आहेत. ओके, मग आता नाव पी क्यू आर मेजर ऑफ आर्क पी क्यू आर इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क आर क्यू. आर क्यू म्हणजेच क्यू आर. आर क्यू म्हणजेच कोण? क्यू आर. ठीक आहे. मग मेजर ऑफ आर पी क्यू आरचं माप आपण आत्ताच काढलं होतं. किती होतं? 220. आता हे दोन्ही सेम आहेत. इथं आहे पी क्यू आणि आर क्यू दोन्ही सेम आहे. मग सेम आहे तर आपण एकदाच लिहू शकतो 2 गुणिले मेजर ऑफ आर क्यू आर. आर क्यूच्या ऐवजी क्यू आर लिहिलं. हे सेम आहेत. येते लक्षात? पी क्यू आर क्यू. पी क्यू म्हणजे आर क्यू आणि आर क्यू म्हणजे पी क्यू. मग दोन्ही सेम आहे म्हणजे 2 वेळा क्यू आर लिहिलं किंवा आर क्यू लिहिलं. ठीक आहे. तर 2 इकडं काय गुणिले इकडे येताना भागिले बरोबर मेजर ऑफ आर क्यू आर. किंवा एक काम करूयात, आर क्यूज घेऊ म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. शेवटला आपण त्याचं नाव फिरूयात. मग किती राहिलं? 110 अंश. मग सरळ करून लिहूयात. आर क्यू म्हणजेच क्यू आर. 110 अंश. ओके, हाही प्रश्न मिळाला. पुढे मेजर ऑफ अँगल पी आर क्यू किती? पुढे पी आर क्यू. आता हा विचारायला आहे. आता मला सांगा, क्यू आर आणि पी क्यू सेम हा 110. हा किती असेल? आता या कोणाने या कंसाला अंतरखंडित केले, मग त्याच्या निम्म माप 55 अंश असेल. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. ओके, कारण हे दोघं, हे कंस आणि हे कंस सेम आहेत. मग सेम आहे म्हणजे हा 110 तर हा पण किती असेल? 110. 110च्या निम्म 55. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय? पहा, अँगल पी आर क्यू इंटरसेप्ट्स आर्क पी क्यू. आणि म्हणून मेजर ऑफ अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क पी क्यू. मग मेजर ऑफ अँगल पी आर क्यू बरोबर 1/2 इंटू आर्क पी क्यूचं माप किती? 110. का? तर आर्क पी क्यू कॉन्ग्रंट आर्क आर क्यू. ओके, इथं आपण लिहिलेलं आहे. येते लक्षात? हे आर्क सेम आहे. मग आर क्यूचं जे माप आहे तेच पी क्यूचं माप असेल. म्हणून मेजर ऑफ अँगल पी आर क्यू बरोबर 110च्या निम्म किती येणार? 55 अंश. तर अशा प्रकारे हा प्रश्नही सोपा होता. आपण मराठीत लिहूयात. हे आर्क म्हणजे कंस. ओके, क्वाड्रॅटिक पिक्युआरिस सायकलिक म्हणजेच चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय आहे असं दिलेलं आहे. आणि म्हणून ते 180 सायक्लिक क्वाड्रॅटल थेरम चक्रीय चौकोनाचे प्रमेय. कारण त्याचं. त्यानंतर कोन नाव म्हणजे आत्ता कोन पी एस आर हा कंस पी क्यू आरला अंतरखंडित करतो. आणि म्हणून कोन पी एस आर बरोबर 1/2 मापकंस पी क्यू आर याला अंतर्लिखित कोणाचे प्रमेय.
असं म्हणतात. आता आर्कच्या ऐवजी कंस टाका शब्द. ठीक आहे, कंस. ओके. त्यानंतर इकडे बाजू पी क्यू, एकरूप बाजू आर क्यू काय केलेलं आहे, दिलेलं आहे प्रश्नात. आणि म्हणून बाजू म्हणजेच ती काय आहे, जीवा. जीवा आहे म्हणून कंस हा एकरूप जीवांचा गुणधर्म, जो आपण मागील प्रॅक्टिस सेट 3.3 साठी लक्षात ठेवामध्ये पाहिला होता. त्यानंतर कंस पी क्यू आर म्हणजेच कोण, पी क्यू आणि आर क्यू एकत्र केले. ओके, 2 वेळा आर क्यू लिहिला, कारण हे दोघं 2 वेळा आणि दोन्ही सेम आहेत, त्यामुळे एकदाच आपण आर क्यू घेतला, दुप्पट 2 वेळा केला. आर क्यू म्हणजेच क्यू आर, कळते ना. आर क्यू म्हणजेच क्यू आर, फक्त नाव फक्त सरळ केलं. पुढचं कोण पी क्यू पी आर क्यू हा कंस पी क्यूला अंतरखंडित करतो. म्हणजे इथं अंतर्लिखित कोणाचं प्रमेय, कारण द्यायचं राहिले. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. ओके, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. पूर्ण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.